तर तुषार स्पोर्ट्स भावसे संघाची दोन आघाडीचे फलंदाज ज्यांनी खऱ्या अर्थाने या सामन्यात किंवा इथपर्यंत मजल मारण्यामध्ये त्यांची खूप चांगली भूमिका राहिली. या दोन्ही फलंदाजांची आक्रमक शैलीचे दोन्ही फलंदाज विवेक आणि साई. विवेकसारखा डावखुऱ्यातच एक बाहुबली फलंदाज, एक चांगला मजबूत ध्येय असलेला फलंदाज ज्यांनी अनेक सामन्यांमध्ये चांगली चमकदार बॅटिंग केली आहे आणि आज देखील संघाला अपेक्षा असेल की त्यांच्याकडून चांगली फलंदाजी इथे व्हावी. कारण दुसऱ्या बॉल पाहिलं तर खरेदीसारखा एक मातबर संघ त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून आज इथे उभा टाकला आहे सामन्यातून. आणि दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन आपण सुरुवात करूयात खेळाची. पहिलं एकमेव षटक पॉवर प्लेच असेल कारण 4 षटकाचा सामना आहे. तर या षटकाला जेव्हा सुरुवात होते पहिला गोलंदाजी बारकोर गोलंदाज राहुल पाटील स्वतः त्यांनी आपला संघ आपल्या कन्याच्या नावाने इथे भरवला आहे स्पर्धेत आणि ते सुरुवात करतात. पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात पाहतो आपण एक मोठी सुरुवात होती कारण चेंडू सीमे पलीकडे भिरकून दिला आणि षटकाने आगाज होते. या निश्चितच त्यांची दादागिरी आपण या स्पर्धेत पाहिली. परंतु आज मात्र त्यांना खूप चांगला क्रिकेट इथे खेळावं लागेल. प्रथमतः बॅटिंग आली आणि बॅटिंगमध्ये त्यांना चांगली स्कोरिंग उभी करावी लागेल. कारण पहिला पण तर खरेदी संघाने देखील प्रत्येक वेळेस चांगलापैकी खेळ केला आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांना नक्कीच एक चांगलं टार्गेट ठेवण्याच्या हेतूने तुषार स्पोर्ट्स भावसे संघाला इथे खेळावं लागणार आहे. तर पहिला चेंडू तर निश्चितच चांगल्यापैकी सुरुवात दिली गेली आहे ती षटकाराने आणि आघात झाला. या खेळाचा सुरुवात झाली तर पुढच्या चेंडू सामोरे जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज विवेक. राहुल यांचा पुढचा चेंडू इथे पण मात्र पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला जातो कारण तिथे क्षेत्ररक्षक फील्डिंग रिस्ट्रिक्शन आणि यावेळेस तिथे चेंडू थांबवला होतोय. बाउंड्रीपासून थोडंसं रोखलं गेलं चेंडूला आणि त्यावर फायदा घेत असताना 2 धावा येत आहेत यावेळेस. अशा प्रकारे पाहिलं तर 2 चेंडू संपले गेलेत पॉवर प्लेचे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8वर जाऊन स्थिरावली आहे ती तुषार स्पोर्ट्स भावसे संघाकडून. अतिशय सकाळचा हा नजराना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची संख्या 1 शॉट मला वाटतं पंच सांगतायत त्यामुळे एक धाव कमी पकडली जाईल. नाही 1 बाउन्स पंचांचा इशारा लक्षात आपण आला पाहिजे. 1 शॉट नाही तर 1 बाउन्सचा इशारा केला त्यांनी. धावसंख्या निश्चितच 6 राहील. ती धाव फलकावर 2 चेंडू संपले गेलेत 8 असं कारण इथे 2 धावा वाढल्यानंतर 8 धावसंख्या पोहोचले फलकावर. आणि हा पुढचा चेंडू इथे थोडासा खोलवर टेपत होता थोडासा ऑफस्टम्पच्या बाजूने निघून जाते मागे. फलंदाजाला निश्चित आश्चर्यचकित करणार हा चेंडू म्हणावा लागेल. पुढे त्यांना मात्र विचार करायला लावला या चेंडूने आणि एक चांगलीशी गोलंदाजी देखील आपण पाहतोय राहुल पाटील यांची. खूप चांगला अनुभव त्यांच्या संपन्न असलेला त्यांच्या पाठीशी असलेला त्याचा वापर इथे करतायत. पुढचा चेंडू देखील अगदी कमी गती चेंडू हाताळताना फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं आहे. बघा पहिले चेंडूवर 2 चांगले फटके मारले होते पण आता मात्र 2 चेंडू चांगले हाताळताना फलंदाजांनी पुन्हा त्याला जागेवर उभं केलं आहे. ती 2 निर्धाव चेंडूनी षटकातील 4 चेंडू नुकताच खेळ संपतोय. अजूनही 2 चेंडू जे बाकी आहेत सामना इथे करतायत विवेक. राहुल यांचा लेफ्ट मारा इथे चांगला फटका नक्कीच क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडूला फटकवला गेला. चेंडूचा पाठलाग तर होतोय. बघूया चेंडू थांबेल का तर नाही. चेंडू सरळ निघून गेला तो ओव्हर दी रोप चौकार. मिळतील धाबा 4. या चौकारानेच धावसंख्येला एक वेग वळण मिळाला. धावसंख्या वाढली गेली आहे ती 12 पर्यंत जाताना बिनबाद 12 धाबा अगदी चांगल्यापैकी पण पाहतोय सध्या फलंदाजी करतायत. तर विवेक सारखा फलंदाज एक चांगला आत्मविश्वासाने खेळ केला या सामन्यातून. या षटकामध्ये 2 चेंडू चांगले राहुल यांचे डॉट सुद्धा गेलेत परंतु एक चांगलं षटक मात्र पाहतोय सध्या ते तुषार स्पोर्ट्स भावसे संघाकडे ठरत आहे कारण आत्तापर्यंत चांगला खेळ त्यांनी केला आहे बॅटिंग करताना. धावसंख्या बिनबाद 12वर नेलेली आणि या षटकात आता शेवटचा चेंडू राहुल पाटील इथे मात्र फलंदाज सतवलं जाते. एक चांगला चेंडू हाताळताना षटक देखील आपलं संपवलं आणि पावप्लेचा हा जो खेळ आपण पाहतोय तो नुकताच संपताना पहिलं षटक मार्गस्थ झाला की ज्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा मात्र विकेट मिळू शकले नाही संघाला. आणि निश्चितच चांगली सुरुवात तुषार स्पोर्ट्स भावसे संघाकडून पण त्यात निश्चितच वाढ करावं लागेल कारण आपण पाहिलं तर एक चांगलं टार्गेट किती उभं होतं आहे यावर सगळी गणित असणारे समीकरण असणार आहेत त्या सामन्याची. कारण खरेवली संघाकडे देखील चांगले नामवंत असे फलंदाज आहेत आणि त्यामुळेच किमान 40+ वर धावसंख्या न्यावी लागेल ती तुषार स्पोर्ट्स भावसे संघाला. तर नवीन षटकाला सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल जो दिवस मागचा गाजवला होता तर या गोलंदाजाने या फलंदाजाने अष्टपैलू आपण कामगिरी करणारा निखिल बागोलीनं आपण पाहतोय की ज्यांनी खरोखरच या संघाला इथपर्यंत आणण्याचं खूप मोठं काम केलं आपल्या सुंदर या खेळाने. कारण
अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं असेल या खेळाडूचं नेहमीच सहभाग राहिला. अगदी प्रोफेशनल खेळाडू म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं आपल्या संघाच्या व्यतिरिक्त. मग उल्लेख त्या दिवशी आपण केला होता. अगदी एस पी दादरचा संघ असेल किंवा विक्रोली संघ असेल, अशा मोठ्या संघामध्ये त्यांनी नेहमीच आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व केलं. म्हणजे भरपूर असा दांडगा अनुभव आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या असेल. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा अन्य ज्या काही स्पर्धा होतात, रतनबुवा ट्रॉफी जी देखील त्या खेळाडूंनी खेळली आणि मॅन ऑफ द मॅच देखील पटकवलं होतं त्या स्पर्धेमध्ये. अशा प्रकारे निखिल बागुल मात्र सुरुवात करतायत त्याला आपल्या लेफ्ट माऱ्याने आणि चांगला टप्पा अगदी अचूकतेने सुरुवात करतायत या चेंडूवर. निर्धाव स्वरूपात जी सांगता झाली, धावसंख्या थांबली ती 12 धावा. तर इथे यावेळेस आपण पाहतोय साई जे उजव्या त्याचे फलंदाज सध्या सामना करतायत. पुढच्या चेंडूला बघितला आणि त्यानंतर चेंडूवर बॅकफटला जाताना चेंडूला चांगल्यापैकी कट केला गेला. ते चेंडूचा पाठलाग तर होतोय आणि चेंडूला थांबवेपर्यंत फेक करेपर्यंत फलंदाजी सहजतेने 2 धावा मिळवल्यात. तिथे विशाल बागुल होते, तर तो चेंडू फेकण्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि त्याचाच फायदा घेत फलंदाजांनी लगेचच 2 धावा घेताना आपलं वैयक्तिक धावसंख्या इथे उघडली. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. साई जे आपण पाहतो खेळताना अप्पर एडवर 2 धावावर नुकतंच सुरुवात त्यांनी केलेली. आतापर्यंत षटकातले 2 चेंडू संपलेत आणि तिसरा चेंडू खेळताना थोडेसे पुढे सरकले होते आणि चेंडू चांगल्यापैकी फटकताना 2 क्षेत्रांमधून गॅप केला आणि गॅपचा फायदा घेताना चेंडू सरळ सीमा पार केलाय. चांगल्यापैकी आपण यावेळी साईची देखील फलंदाजी पाहतोय. अगदी आज तयारीने मैदानात उतरलाय तो तुषार स्पोर्ट्स धावचे संघ. भले नाणेफेक जिंकता आली नसली तरी देखील बॅटिंगच्या जोरावर आपण एक चांगला स्कोर उभा करावा या हेतूने दोन्ही फलंदाज इथे सुरुवात करतायत. आणि नुकताच चौकार जो आला, चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 वर. बिनबाद 18 धावा. षटक क्रमांक 2 जे आपण सध्या पाहतोय निखिल बागुलेंची एक सुरेख अशी गोलंदाजी. एक मीडियम फास्ट गोलंदाज आपण म्हणून पाहिलं होता. डाकुऱ्याचा अतिशय चांगला की नॅचरल स्विंग मिळणार हा गोलंदाज. इथे मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडूला उत्तर दिलं जातं. आणखी एक चांगला फटका मारताना चेंडू सरळ सीमेपलीकडे उत्तुंग षटकार. बघा वेगळ्या पद्धतीची आपल्याला गाणी ऐकायला मिळतील डीजे मास्टरकडून. तर आता हा पुढचा तो चेंडू इथे मात्र अगदी कमबॅक चांगल्यापैकी मिळायला गेला. चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेला. स्लो ठेवला होता, कमी गती चेंडू हाताळला गेला. पंच अगदी तटस्थ आहेत. निश्चितच चांगल्यापैकी इथे पण पाहायला असेल हा चेंडू हाताळला गेलाय आणि आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी. 5 चेंडू जे संपले गेलेत त्या षटकामधून. तर या षटकात देखील चांगल्यापैकी धावा आल्यात. आतापर्यंत एक चौकार एक षटकार ठोकला गेला. 5 चेंडू नुकतेच संपले गेलेत आणि षटकातून शेवटचा चेंडू. हो लाईन मात्र खूप अगदी बघा चांगले पुढचे 2 चेंडू खूप चांगले हाताळताना षटक देखील तिथे संपवलं गेला आणि अशा प्रकारे 2 षटकाचा हा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर फलकावर लागली ती 24 धावा. म्हणजे पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, अशा एकंदरीत 24 धावांची ही सुरुवात झाली. म्हणजे गती चांगली ठेवली गेली असं म्हणता येईल. बिनबाद 24 धावा, 24. नवीन षटक जे आता सुरू होईल पाहूया. आता तिसरा गोलंदाजी मार्कवर. आणि तिसरा गोलंदाज मात्र पर्याय म्हणून वापरला जातोय रोहित यांच्या हाती चेंडू सोपवताना. रोहित पाटील किंवा राहुल पाटील दोन्ही बंधू आपण पाहतो या स्पर्धेत या संघामध्ये खेळताना अनेक वर्ष. तर तेच रोहित जे होत आहेत गोलंदाजी मार्कवर सामना यावेळेस करतील. उजव्या डाव्या हाताचा फलंदाज विवेक ज्यांनी पहिल्या षटकात चांगली सुरुवात दिली होती. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत एक चांगली सुरुवात मिळाली होती मागच्या षटकामधून. परंतु आता मात्र बघायचं आहे तर कशा प्रकारची सुरुवात इथे होईल रोहित यांच्या समोर. पहिला चेंडू पाहिला, त्यानंतर चेंडूवर पटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर नीटचा कनेक्ट झाला नाही तरी देखील चेंडू गेला पॉईंट रिझनला आणि सहजतेने एक धाव सुरुवात होती आहे ती या षटकाची.
एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचले 25-25. रोहित जे खरं त्याने अष्टपैलू आहेत संघ इथले खेळाडू आहेत, सातत्याने आपल्या संघाला जेव्हा जेव्हा आवश्यकता असते त्याप्रमाणे आपला खेळ त्यांनी दाखवला आहे आणि आज त्याच्यावर देखील तेवढीच महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे ती या षटकातून. तर बिनबाद 25 धाबा. उजव्या हाताचा आणि डावकऱ्याचा फलंदाज असल्यामुळे फिल्डिंगमध्ये देखील थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. यानंतर षटकातून रोहित दुसरा चेंडू हाताळतील. सामना हेच करतात उजव्याचा फलंदाज साई. हो हो, नाईस बॉलिंग, अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता, अगदी वेगवान चेंडू होता आणि फलंदाजा समजण्यापूर्वी चेंडू गेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर चांगली लेंथ पकडतायत ते या चेंडूवर आणि पहिले दोन चेंडू तर खूप चांगल्यापैकी प्रभावी टाकले गेलेत. फलंदाज पूर्णपणे नक्कीच विचार करायला लावण्याचे चेंडू होते. इथे गती कमी पुन्हा ठेवली गेली. चेंडू थोडंसं हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः निखिल बागुल जात आहेत यष्टीरक्षक आणि चांगला ढेल चिपटत इथे पहिली विकेट आली ती संघाला. पहिला फलंदाज बाद झाला. एक चांगली भागीदारी पण पाहिली असेल पहिल्या विकेटसाठी आणि त्यामध्ये मात्र साई बाद झाले संघासाठी. त्यांनी जे योगदान दिलं ते एक चौकारी षटकाच्या मदतीने एकंदरीत 12 धावांचं आणि ते बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज सुभाष गोदडे येत आहेत. त्यांची कारकीर्द खूप मोठी राहिली या स्पर्धेचा. आपण जर विचार केला तर अनेक वर्ष त्यांचा स्पर्धेत सहभागी दाखवतो आणि भावसे संघासाठी एक सिनियर सिटीजन म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर अगदी एक जुना जाणता खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं तर एक चांगला खेळ अजूनही ते करतायत आणि आता संघाला बघूया त्यांच्या चांगल्या खेळीची आवश्यकता असेल. समोर विवेक सारखा एक फलंदाज त्यांना चांगली साथ देणारा असण्यामुळे निश्चितच धावसंख्येला ते पुढे नेऊ शकतात. परंतु नुकतंच एक चांगलं यश मिळवताना रोहित यांचं देखील सुंदर मारा पण पाहतोय तो या षटकातला खरिवली संघासाठी. अर्थातच काशवी 11 या नावाने संघ आज पाहतोय आपण खेळताना या स्पर्धेमध्ये. तो खरिवली संघ एक निश्चित त्यांचं देखील खूप चांगलं काम पण पाहिलं असेल या स्पर्धेतलं, चांगली कामगिरी पाहिली असेल. आता देखील एक चांगली कामगिरी त्याच्याकडून होते या षटकात. तो रोहित यांची सुरेख मारा आणि षटकातील चौथा चेंडू. इथे आल्याला सुरुवात करताना सुभाष गोदडे दाखवत आहेत की आम्ही फटका तर मारलाय, पण तो फटका अगदी हवेत राहिला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांनी डीपला झेलताना इथे विकेट आली. तर या षटकात मी म्हणेन अतिशय कमबॅक केला अगदी चांगल्यापैकी. पण गोलंदाज पाहतोय रोहित यांनी जे हाताळले चेंडू ते अगदी संमिश्र मिश्रण पाहायला मिळाले. गोलंदाजीमध्ये अगदी विविधता पाहायला मिळाली आणि विविधतेचाच फायदा घेत असताना मात्र दोन चांगले फलंदाजांनी बाद केले त्या षटकामधून. विकेटवरच्या लगातारच्या दोन चेंडूवर आता हॅट्रिक करण्याची एक लांबी संधी आहे त्यांना ती या षटकामध्ये. मग अशी त्याचा मी उल्लेख करतो की खऱ्या अर्थाने हा संघाचा मुख्य खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं, कारण सातत्याने चांगल्यापैकी संघाला जेव्हा जेव्हा आवश्यकता असली त्यावेळेस विकेट मिळवून दिल्यात, जेव्हा जेव्हा गरज असली तेव्हा बॅटिंगसुद्धा केली आहे. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठा भरोसा सगळा आहे. आणि बघूयात रोहित सध्या विकेटच्या शोधात असतील. तिसरी विकेट घेऊन हॅट्रिक करण्याच्या नादात पुढच्या कशापर्यंत हाताळतील. तर नवीन फलंदाज आलेत गिरीश. हो हो, पुन्हा एकदा लाईन खूप चांगली पाहिजे मिळते. अगदी गती कमी ठेवताना होतं फलंदाज पूर्णपणे इथे त्यांनी चकवलंय आणि आणखी एक चांगल्या चेंडूची समाप्ती होताना या षटकातले चेंडू संपले ते 5 चेंडूत अवघी एकच धाव देताना दोन महत्त्वाची विकेट घेतल्यात आणि चांगली गोलंदाजीचा प्रत्यक्ष आपण कामगिरी पाहतो त्यांची. ती या षटकातली शेवटचा चेंडू या षटकातून. इथे मात्र अगदी चेंडू चांगल्यापैकी पाहिल्यानंतर फटकवला तर ऑन साईडला चेंडू ढकलला गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव आली आणि त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपतोय. चांगल्या षटकाचा समारोप झाला असं म्हणावा गेलं रोहित यांच्या. कारण या षटकात सुरुवातीला एक धाव दिली, त्यानंतर शेवटच्या चेंडू एक धाव देताना दोनच धावा देताना दोन महत्त्वाची विकेट घेतल्या आणि आपला एकमेव षटक संपवला. अगदी संघासाठी अतिशय सुरेख सुरुवात किंवा सुरुवातीनंतर शेवटचा देखील चांगला षटक इथे संपवला गेला. 3 षटकाचा इथे खेळ संपतोय. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी राहिला. 4 षटकाचा सामना असल्यामुळे आपण पाहतोय की अंतिम षटक कुठल्या गोलाच्या हाती सोपवलं जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली तर फलकावर पोहोचली होती 26 धावा. पहिल्या 2 षटकात 24 धावा आल्यानंतर या षटकात अगदी पूर्णपणे या फलंदाजीला थोडंसं मात्र थांबवलं गेलं आणि मग चांगल्यापैकी गोलंदाजी करत आपल्या चांगल्या षटकाची खेळ संपवला तो रोहित यांनी. त्यानंतर अंतिम षटकाला सुरुवात होते. अंतिम षटकासाठी येतात गोलंदाजी मार्कवर मनीष बागुल आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल त्यांच्या पिताश्री देखील एक चांगलं क्रिकेट खेळून गेले त्या खरिवली संघासाठी अनेक वर्ष. तर आज निश्चितच
त्यांचा हा सुपुत्र आज चांगली इथे काम करण्यासाठी उत्सुक झाला आहे. मनीष बागुल एक नवा चेहरा आपण पाहतोय. गेल्या 2-3 वर्षामध्ये या संघातील खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केलं. आज देखील आपण बघतो या स्पर्धेत त्यांची चांगली कामगिरी अगदी पहिल्या दिवशी राहिली होती आणि आज मात्र बघूयात कशा प्रकारचा इथे खेळ करतील गोलंदाजीमध्ये. तर फिल्डिंग सजवलं जाते आणि त्यानंतर या नवीन षटकाला सुरुवात, अंतिम षटकाला सुरुवात. इथे मात्र आता अटॅक करावा लागेल भावसे संघाला. जर धावा वाढवायचे तर इथे अटॅक शिवाय पर्याय नसेल. पहिला चेंडू अगदी खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. गिरीशनं अगदी पूर्णपणे पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं. फटकवण्यासाठी अगदी संधी दिली नाही चेंडू आणि एका चांगल्या चेंडूची सुरुवात मात्र खूप चांगली पाहायला मिळते डॉट स्वरूपात. तर मनीष अगदी या मोठ्या खेळाडूंच्या समवेत एक चांगला खेळाडू घडतोय संघासाठी आणि निश्चितच खरवली संघाचं मी उद्याचं भविष्य म्हणेन की उद्याचा एक चांगला सितारा बनू शकतो अनुभवाने. आणि पुढच्या चेंडूला अगदी हलक्या चेंडूला स्टीअर केलं गेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान ते एक धाव घेत आहेत. त्यामुळे गिरीश यांची धावसंख्या पोहोचले 2 वर. तर संघाची धावसंख्या होती आहे ती आतापर्यंत 27 धावा, 2 बाद 27. शेवटचं आपण जे षटक पाहतोय चांगलीपैकी गोलंदाजी मनीष सुद्धा करतायत. प्रत्येक गोलंदाजी इथे भूमिका आपली चांगली पार काढली. विशेषतः रोहित पाटील यांनी चांगलं षटक हाताळतं. पहिल्या 2 गोलंदाजांकडून थोड्याशा 12 धावा दिल्या गेल्या, परंतु आता या षटकात देखील एक चांगलीशी गोलंदाजी सध्या होत असताना मनीष यांचा चांगला तिखट मारा. कारण उजव्या हाताचा फलंदाज आता नॉन स्ट्रायकरला गेल्यानंतर आता डावखुळ्याचा फलंदाज समोर असेल तो बॅटिंग करण्याकरता बॅटिंग स्टान्सवर आणि सामोरे जात आहेत ते मनीष यांच्या पुढच्या चेंडूला. याच बघा का ती चांगल्यापैकी गोलंदाजी पण पाहायला मिळते. अगदी कुठल्याही प्रकारचं न भीता एक चांगला अतिशय आत्मविश्वास कशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते मनीष यांना. आणि षटकातून 3 चेंडू जे संपवलेत खरवली संघाचं खरोखरच इथे चांगली कामगिरी सध्या होतीये. कारण टॉस जिंकला सुरुवातीला आणि त्यानंतर फिल्डिंग घेताना अगदी समोरच्या संघाला तुषार स्पोर्ट्स संघाला थोडंसं रोखलं गेलंय. ते अंतिम षटकातून देखील 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव, म्हणजे आपल्याला नजरेतली चांगली गोलंदाजी होती सध्या. इथे मात्र चेंडू बराचसा बाहेर निघाला हे पंचांनी ओळखलं आणि नंतर एक अवांतर धाव येते. त्यामुळे अवांतर धावेने धावसंख्या पोहोचते ते 28. अभि पाटील आपण पाहतोय गेले कालपासून आम्हाला इथे चांगलं सहकार्य देत आहेत. त्या स्पर्धेत स्कोरर म्हणून एक ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांचं खूप चांगलं काम जे आपल्या जबाबदारीने पार पाडतायत. तर या षटकातला पुनश्च एकदा चौथा चेंडू याचा फुलटॉस घेताना चांगला स्ट्रोक मारला गेला. शतक जरूर असतील. त्यावर मात्र फेक येईपर्यंत 2 धावा सहजने घेतल्यात आणि या 2 धावा संघासाठी जोडताना संघाची धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 30च्या घरामध्ये 30 रन. तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. या 2 चेंडू जर एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या निश्चितच 35-36 पर्यंत जाऊ शकते. बघूया तुषार स्पोर्ट्स भावसे संघ कितीपर्यंत मजल मारतोय. कारण विवेक सारखा आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानात शाबूत आहे आणि खेळतील पुढचा चेंडू. इथे फटका मारल्यापर्यंत फटक्यामध्ये नजाकत चेंडू हवेत राहिला आणि तिथल्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आपण पाहतोय. नरेश मला वाटतं तिथे होते. परंतु त्या दरम्यान झेल सुटल्यानंतर त्याचा फायदा फलंदाज घेतला आणि सहजतेने धावा 2 वाढवताना धावसंख्या ती 32 वर 32 रन. तर 32 धावसंख्या हलका लागते 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा षटक आपण सध्या पाहतोय ते मनीष बागुल एक युवा सितारा या संघाचा एक खरं गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू हो लाईन मात्र खूप चांगली पाहायला मिळते. अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करताना षटक गेला आणि त्याचबरोबर इथे मात्र जो इनिंग संपली गेली म्हणावं की 4 षटकाचा खेळ संपताना इनिंग संपली गेली आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर मर्यादित ठेवली गेली. फलकावर थांबवताना या संघाला तुषार स्पोर्ट्स भावसे संघाला 2 गडी बाद होताना धावसंख्या बरोबर 32 वर स्थिरावली गेली आणि आता 33 धावांचं लक्ष असेल ते विजयाकरता 33. अगदी काशवी 11 खरिवली संघाला एक माफक लक्ष असेल. माफक म्हणता येईल कारण एक चांगल्यापैकी फायटिंग होऊ शकते या खेळावर या चेंडू धावांवर. इकडे पाहिला पण तर 4 षटकाचा सामना असल्यामुळे 24 चेंडू असणार खेळण्यासाठी आणि 24 चेंडू या करायच्यात 33 धावा. तर यानंतर केदारनाथ आईगावदेवी पिंपळास वर्सेस गुड्डू स्पोर्ट्स बुसुरी अशी लढत असेल. दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्या आणि लगेच आपण इनिंगमध्ये टॉस करता यायचं आहे. लगेचच पुढचा सामना देखील आपण सुरू करणार आहोत. या सामन्यानंतर गुड्डू 11 वसुरी आणि केदारनाथ आईगावदेवी पिंपळास
तर निश्चितच इथे आपण पाहिलं असेल की या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल एकंदरीत पहिला पूर्वार्ध पहिला पण होता, आता उत्तरार्धात पाहायचा आहे सामन्याचा आणि उत्तरार्धात नक्कीच हे जोडले जातात. पुन्हा एकदा अक्षय सर ज्यांनी पहिल्या 2 दिवसामध्ये आपल्याला इथे सुरेख समालोचन ऐकवलं, काल देखील आपण दिवसभरात चांगलं समालोचन त्याचं आपण ऐकलं असेल. आज त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात आणि यापुढचं ते धावतं म्हणणं आपल्याला ऐकवतील या स्पर्धेच्या माध्यमातून, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धन्यवाद दिनेश सर. सकाळच्या पहिल्या सत्रात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या फायनलच्या दिवसाची सुरुवात आपण त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करून करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव, सर्व कार्य शुभ सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन, सर्वांची आई सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा. आपण पाहताय धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2025 सकाळचं पहिलं सत्र आणि एक महत्त्वाची मॅच क्वालिफाय ज्या टीम्स झाल्यात त्यांच्यामध्ये ज्या मॅचेस आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. क्वार्टर फायनल जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये जर आपण पाहिलं तर टीम खरिवली मैदानाच्या आतमध्ये भावसेच्या विरोधामध्ये आज खरिवली संघ वैभव भोईर येते आणि वैभवला आज त्याचा वाढदिवस आहे. वैभवला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. सकाळच्या या पहिल्या सत्रात निखिल वाकडे आज जॉईंट होत आहेत, त्यांचंही स्वागत. सूरज पाटील इथे दाखल झालेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. अगदी दर्जेदार क्रिकेटची पर्वणी कालही आपण पाहिलं. एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधले संघ जे इथपर्यंत आले, दर्जेदार खेळ त्या सर्वांनी दाखवला आणि दर्जेदार खेळ दाखवत असताना तिथे आवाज भिनार हा संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाला. अगदी संभाव्य विजेते वेगवेगळी नावं असतील, मात्र पहिल्याच मॅच मध्ये भिनार संघानं विरू बाबरे आणि टीम सातपाटीला पराभूत केलं आणि तिथे सर्वांचेच डोळे मोठे केले की येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं असेल. शेवटची मॅच काही वेळेनुसार 1 ओव्हरची झाली, त्याचा फायदा निश्चित झाला त्यांना. मात्र क्रिकेट कालचं दर्जेदार झालं. काय अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. 24चा महापोली आणि भातवडचा सामना ज्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार येऊनही त्या 24 डिफेंड झाल्या. ही मॅच रंगतदार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 33 धावसंख्येचं लक्ष्य आहे. भरत बागुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय, साथीनं निखिल बागुल आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाज सचिन, तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. पहिला बॉल तिथे बिटवीन द गॅप खेळायचा आणि गॅप मध्ये गेलाय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत तिथे कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्यावर तिथे 2 रन्स कंप्लीट झाला. खरं तर झेल होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अगदी लूज बॉडी लँग्वेज ती आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूपर्यंत येणं खूप गरजेचं होतं, मात्र चेंडूपर्यंत येणं ते त्याला शक्य झालं नाही आणि त्यामुळे या 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या, धावफलकाची सुरुवात झाली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त प्रमाणावर रिव्हर्स अटेम्प्ट केले जातात, मात्र 80% फलंदाज त्यामध्ये नाकामयाब होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातलाच हा अनसक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्र खाली आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्याखेरीज बॉल निघून जाईल. मिड विकेट मधनं सीमारेषा पार. या डावाचा पहिला चौकार आलाय. 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड केलंय. वॉटर रनिंग बिटवीन विकेट. अप्रतिम कॉलिंग. निखिल बागुलची तारीफ करावी लागेल, ज्या पद्धतीने ही दुसरी रन्स त्यानं कंप्लीट केली. हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. मोठ्या फटक्यांनीच मॅच जिंकता येत नाही, तुम्हाला सिंगल डबल्स त्या सुरू ठेवावे लागतात. समोरच्या प्रेक्षकांवर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यावर तुम्हाला प्रेशर टाकावं लागतं आणि त्या क्षेत्ररक्षकांवर यावेळेस प्रेशर टाकलं
पुन्हा एकदा यावेळेस मात्र तिथे देहेष्टीला जाऊन बॉल लागलाय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. दुसरा रिव्हर्सचा अटेम्प आहे जो इथे फेल ठरलाय, फोल ठरलाय. चांगली गोलंदाजी होती यावेळेस. जर आपण पाहिलं तर या ओव्हरच्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 8 ऑन बोर्ड, 8 धावा दाफलकावर आहे. यात सरासरीने बॅटिंग करायची आहे कारण 4 ओव्हरची मॅच आहे. फुल टॉस मिळालाय आणि त्याला योग्य ती पनिशमेंट भरत बागुलकडनं. बॉलला खेळलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या पार. इथे मिळेल चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 12 ऑन बोर्ड, 12 धावा. आणि अगदी तगडा परफॉर्म केला या टीमने या स्पर्धेमध्ये. एक स्पर्धा खूप होते तुम्हाला उदयास येण्याकरता किंवा मग तुमच्या त्या फॉर्म मध्ये येण्याकरता, आणि काशवी 11 करता ही स्पर्धा खूप महत्वाची राहिली आहे. खूप चांगला परफॉर्म केलाय निखिल बागुल. इज ऑन स्ट्रायकर इन. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. स्ट्रायकर इन कडे आहे. ओव्हर नंबर 2 ला तो सामोरं जाणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरत बागुलचा शो आपण पाहिला. अगदी योग्य फलंदाजी, चांगलं फुटवर्क. 2 रिव्हर्स अटेम्प्ट त्याचे तिथे फेल जरी ठरले असले तरी सरळ बॅटनं जेही फटके त्यानं खेळले त्यामध्ये रन्स त्या दाफलकावर जरूर जोडल्या. यानंतर टीम पिंपळास आपल्याला सज्ज राहायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम गुड्डू 11 वसुरी, केदारनाथ 11 या नावानं पिंपळास संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला कॅप्टन, बोट टीम कॅप्टन नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधा. टॉस केला जाईल कारण वेळ वाचवावा लागेल. काल संध्याकाळी जसा उशीर झाला होता तो उशीर आपल्याला आज करायचा नाहीये कारण फायनलचा सामना किमान 3 षटकांचा व्हावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा. सकाळच्या पहिल्या सत्रापासून प्रत्येक टीमला आमची विनंती आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे बॅक टू द बॉलर खेळला गेला होता. अगदी चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रू मध्ये मात्र 1 रन ती रोखता आली नाही कारण दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले ना तर विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड ती आपल्याला दोघांकडनं पाहायला मिळते. रनिंग बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. तुमचा फिटनेस तोही त्यानं दर्शवता येतो तुम्हाला. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी भरत बागुल असेल किंवा निखिल बागुल असेल, दोघेही ज्या चिकी सिंगल्स आहेत त्या अगदी वेगानं घेत असताना पाहायला मिळत आहेत. कॉलिंग दोघांमधलं चांगलं आहे आणि कॉलिंग चांगलं आहे त्यामुळे त्या रन्स अगदी योग्यतेनं दाफलकावर येत आहेत. 13 ऑन बोर्ड. सचिन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, क्षेत्ररक्षण निहाळलं जात आहे. जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे. त्यानंतर कव्हर घेतलाय. यावेळेस भरत बागुल बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार 6. भरत बागुलकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतीये. लेजंड आहे आणि अगदी दर्जेदार खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 19 रन्स दाफलकावर लागल्या गेल्यात. या ओव्हरला आतापर्यंत 7 धावा आल्यात म्हणजे षटक मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी चेंडूला पाहिलाय, सोडून दिलाय. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे गोलंदाजावर आता क्रिएट झालंय कारण रन्स तेवढ्याच्या तुमच्याकडे नाही आहेत. जर तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे ना तर मग तुम्ही खर्च केला तरी तुम्हाला फरक पडत नाही. मात्र बँक बॅलन्स जेव्हा तुमच्याकडे कमी असतो तेव्हा मग या पद्धतीचं प्रेशर येतं की महिन्याच्या शेवटी करावं काय, तो खर्च कसा भागवावा हा खूप मोठा प्रश्न पडतो ना. मग ते सध्या गोलंदाजाबरोबर होत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय 2 वेळास तर तो फसला होता, मात्र यावेळेस गोलंदाजाला फसवलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. रन्स किती मिळतील मला वाटतं पहिल्या टप्प्याअखेरीस बॉल तिथे सीमारेषेच्या पार गेलाय त्यामुळे चौकार येईल. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24. अगदी
सहजतेनं या धावसंख्येवर कुरघोडी होती. गोलंदाजी करताना फलंदाजाला वेटीस धरलं, फलंदाजी करताना गोलंदाजांवर इथे चोप दिला जातोय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं केली जाते, विशेषतः भरत बागुल त्यानं प्रभावित केलंय. चांगला खेळ करतोय. टीमला विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्याकरता जो परफॉर्म एका बॅटर्सनं करणं गरजेचं आहे ना, तो परफॉर्म सध्या भरत बागुल मैदानाच्या आतमधनं देतोय. यावेळेस मात्र भरत बागुल नावाचा खरिवलीकरांचा ब्रँड तो मैदानाच्या आतमधनं अगदी अप्रतिम फलंदाजी करतोय. बॉलला फेकून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 30. फक्त 3 धावसंख्येची गरज. आणि इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा, अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 3 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. वैयक्तिक 28 त्या धावसंख्येवर बॅटिंग करतोय सध्या भरत बागुल. 3 धावा इथनं विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. त्या 3 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील, कारण खूप सारे चेंडू ते इथनं शिल्लक राहत आहेत. चला, पिंपळास कॅप्टन आणि गुड्डी इलेव्हन वसुरी कॅप्टन नाणेफेक करण्याकरता लगेच यायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तीन धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता नवीन गोलंदाज विवेक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. भाऊसे संघ खूप साऱ्या अपेक्षा होत्या, चांगला खेळ दाखवेल, मात्र क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक दिवस तुमचाच असेल असं नाही. जिथे प्रत्येक दिवशी वेगळा खेळाडू तो परफॉर्म चांगला करतो आणि त्यामुळे संघ विजयी होतो. 3 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल समोर निखिल बागुल, तो स्ट्रायकर एंड कडे आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हा बॉल खेळ खलास. विजयी होती या टीम काशवी 11 खरिवली. काशवी 11 खरिवली या संघाला सेमीफायनलच्या लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण बिग ट्रॉफी म्हणजेच वाडा टेनिस मधील भगवा करंडक एक